कोपरगावमध्ये मातंग समाजाच्या 15 वर्षाच्या मुलीने स्वतःला संपून घेतलं। तिच्याच गल्लीत राहणाऱ्या 5 नराधमांनी तिला त्रास दिल्यामुळे, तिचा मानसिक शारीरिक छळ केल्यामुळे तिने फाशी घेतलेली आहे। त्यामध्ये एक आरोपी फरार आहे, तो सुद्धा तात्काळ अटक झाला पाहिजे। या घटनेमध्ये कोणतीही ॲट्रॉसिटीचा कलम लावलेला नाही, त्यात ॲट्रॉसिटी ॲक्टचे कलम लागू झाले पाहिजेत, ही सुद्धा आमची भूमिका आहे। कुटुंब भयभीत झालेलं आहे, ते एससीचं आहे आणि त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं, त्यांना त्या आरोपींवरती कठोर कारवाई करावी आणि फरार आरोपीला सुद्धा अटक झाली पाहिजे, अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे। तात्काळ जर कारवाई नाही झाली तर मग कोपरगावमध्ये येऊन आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही। दुर्दैव आहे की दलित समाजाच्या अल्पवयीन मुलीला त्या ठिकाणी छळल्यामुळे तिला फाशी घ्यावी लागली। या अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात घटना वाढल्या। वाशिमला सुद्धा घटना झाली, बीडला सुद्धा झाली आणि कोपरगावला सुद्धा ही घटना झालेली आहे। याची गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी। गृहमंत्र्याच्या काळात कायदा व सुव्यवस्था राहिला नाही आणि दलित बेटी सुरक्षित राहिल्या नाही, हा प्रश्न या ठिकाणी गंभीर झाला आहे। शिक्षक असलेलं कुटुंब भयभीत आहे, त्याला पोलिसांनी संरक्षण द्यावं, अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे।